बघा नेक्स्ट क्वेश्चन. जानेवारी 24 जानेवारी 2026चा क्वेश्चन आहे. मिसलेनियस सिरीज मध्ये बघतोय. बघा सिरीज ऑब्झर्व करा की काय पॅटर्न तुम्हाला दिसतोय का, याच्यामध्ये काय पॅटर्न तुम्हाला दिसतोय का. हे अप टू इन्फायनाइट पर्यंत गेले, त्यामुळे सम ऑफ इन्फायनाइट तर यूज करायचा. बट पॅटर्न बघा, पहिली टर्म ऑब्झर्व करा. पहिल्यांदा काय दिलेलं आहे, टायपिंग मिस्टेक झाली इथं. हा पाहिजे 1/3 आणि इथं पाहिजे 4/7. फर्स्ट टर्म इज 1/3 प्लस 4/7. पहिली टर्म आहे 1/3 प्लस 4/7. हा पहिला टर्म दिलाय. सेकंड मध्ये बघा, पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म दिले, प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर दिलाय. म्हणजे पहिल्या टर्मला मी काय कन्सिडर करते, हा पहिल्यांदा दिलाय त्याला ए ला काय कन्सिडर करते, 1/3 कन्सिडर करते, आणि बी काय करते, 4/7 कन्सिडर करते. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये दिलेलं आपल्याला ए प्लस बी प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर दिले. थर्ड ब्रॅकेट मध्ये बघा काय दिले, फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म, सेकंड टर्म ऍज इट इज, फर्स्ट टर्म ऍज इट इज सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि लास्ट टर्मची क्यूब. असं इनफायनाइट वेळा होतंय. ठीक आहे. आता हा जर पॅटर्न बघितला तर हा कुणाच्या फॉर्म्युल्यामध्ये येतोय, ए प्लस बी स्क्वेअर. ए प्लस बी स्क्वेअर ह्याच्यामध्ये 2 नाहीये ना. जर 2 असतं तर ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर आला असता. अजून कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये हा येतोय, ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये येतोय. पण ए क्यूब मायनस बी क्यूब साठी याला मल्टिप्लायला काय पाहिजे, ए मायनस बी पाहिजे पुढे. इथं पण जर ए मायनस बी असतं तर कोणता पॅटर्न आला असता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आला असता. म्हणजे इथं रिक्वायरमेंट कशाची आहे, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय. कशाची रिक्वायरमेंट आहे आपल्याला, ए मायनस बी ची रिक्वायरमेंट आहे. सो ए मायनस बी ने आपण काय केले, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केले. इथे ही टर्मला मल्टिप्लाय केले, देन ह्या ही टर्मला आपण काय केले, ए मायनस बी ने मल्टिप्लाय केले. त्याच्यानंतर नेक्स्ट काय होतील, ह्या ही टर्मला आपण ए मायनस बी ने मल्टिप्लाय केले. हा ए क्यूब प्लस ए स्क्वेअर प्लस बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब अप टू हे इन्फायनाइट पर्यंत गेले. आणि डिनॉमिनेटरला ए मायनस बी आहे तो ऍज इट इज राहणार. आता हे जे बघितलं तर हे कोणाचा फॉर्म्युला होतोय, पहिला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला होतोय का. सेकंड बघितला तर कोणाचा फॉर्म्युला होतोय, ए क्यूब मायनस बी क्यूब. सेम हा जर बघितला तर A4 मायनस B4. असं अप टू काय पर्यंत गेले, इन्फायनाइट पर्यंत गेले का. डिनॉमिनेटरला काय होतील, ए मायनस बी ऍज इट इज येतील. आता मी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर ए क्यूब ए रेस टू 4 घेतले, आणि सेकंड मध्ये बी मायनस बी क्यूब मायनस बी रेस टू 4. मग सेकंड मधून मी मायनस बी कॉमन काढू शकते, म्हणजे मायनस मायनस कॉमन काढू शकते. तर हा काय होईल का बघा, ए स्क्वेअर प्लस ए क्यूब प्लस ए रेस टू 4 अप टू हे इन्फायनाइट पर्यंत गेलंय. मायनस ह्याच्यातून सगळ्यातून कॉमन काढले तर बी स्क्वेअर प्लस बी क्यूब प्लस बी टू द पॉवर 4 अप टू इन्फिनिटी पर्यंत घेतले. आणि जो डिनॉमिनेटर आहे ए मायनस बी तुमचं काय राहणार आहे, ऍज इट इज राहणार आहे. समजले. म्हणजे हा काय झाला तुमचा पहिला पॅटर्न, काय झालाय, सम ऑफ इन्फायनाइट जीपी मायनस सम ऑफ इन्फायनाइट जीपी डिवायडेड बाय ए मायनस बी. आता सांगा पहिल्यासाठी सम ऑफ इन्फायनाइट जीपी काय येणार आहे, ए स्क्वेअर बी स्क्वेअर. काय येणार सम ऑफ इन्फायनाइट जीपी, काय फॉर्म्युला आहे, ए अपॉन 1 मायनस आर. आर ची व्हॅल्यू कशी आहे तुमची, हा कसा आहे बघा, 1/3 आणि 4/7. सो आर ची व्हॅल्यू चेक करा काय असणार आहे तुमची, 1 मायनस आरच येणार ना. काय येणार फॉर्म्युला, ए अपॉन 1 मायनस आर मायनस बी अपॉन 1 मायनस आर डिवायडेड बाय ए मायनस बी.
तर पहिल्या टर्मचा ए काय असेल? फर्स्ट टर्मचा ए काय असेल? ए चा स्क्वेअर असेल ना, डिवायडेड बाय 1 मायनस आर काय असेल? ए क्यूब डिवायडेड बाय ए. पहिल्या सिरीजचा आर काय असणार आहे? ए क्यूब डिवायडेड बाय ए स्क्वेअर, म्हणजे ए आला 1 मायनस ए मायनस सेकंड सिरीजचा सांगा फर्स्ट टर्म बी क्यूब 1 मायनस बी चा फॉर्मॅट आला डिवायडेड बाय ए मायनस बी. आता आपल्याकडे ए आणि बी च्या व्हॅल्यूज आहेत. ए ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आपण? 1/3 आणि बी ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आहे? 4/7. सो 1/3 च स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस 1/3 मायनस ऑफ बी ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आहे? 4/7 च स्क्वेअर डिवायडेड बाय मायनस 4/7 आणि होल डिवायडेड बाय 1/3 मायनस 4/7. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. हा होईल 1/6 डिवायडेड बाय 3 मायनस 1 हा झाला 2 मायनस नाही 3 चा स्क्वेअर 9 ना, आणि हा काय होईल 4 चा स्क्वेअर 16 हा झाला 49 डिवायडेड बाय 7 मायनस 4 इंटू 7 आणि होल डिवायडेड बाय काय होतील 7 मायनस 12 डिवायडेड बाय 21 ना, 21. हे कॅल्क्युलेशन करून बघा काय आन्सर येते. बहुतेक 5/2 कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे आन्सर येते. तुम्ही एकदा कॅल्क्युलेशन करून बघा. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. कॅल्क्युलेशन तुम्ही करा. सी द नेक्स्ट क्वेश्चन. जानेवारी 2025 एप्रिल शिफ्टचा क्वेश्चन आहे, एप्रिल मध्ये आलेला. सो बघा चेक करा आणि सिरीज ऑब्झर्व करा. पहिली सिरीज दिली 1/1 टू द पॉवर 4 प्लस 1/2 टू द पॉवर 4 अप टू इन्फायनाइट. याची ऍडिशन दिली आहे. किती दिले? π/4 डिवायडेड बाय 90. त्याच्यानंतर हे सगळे नंबर काय दिलेत? ऑड नंबरची ऍडिशन आपल्याला दिली आहे अल्फा आणि इव्हन नंबरची ऍडिशन दिलेली आहे बीटा. ठीक आहे. आता ह्याच्यापासून आपल्याला काय करायचं? अल्फा डिवायडेड बाय बीटाची आपल्याला काय करायचं? आन्सर फाइंड आउट करायचं. आता जो दिलेला इन्फॉर्मेशन आहे, का दिलाय हा इन्फॉर्मेशन? हा आपण कुठेतरी युज करावा म्हणून दिलाय. आता अल्फाची सिरीज बीटाची सिरीज ऑब्झर्व करा. इव्हन नंबरची सिरीज आहे. जर ह्याच्यामधून मी 1/2 जर कॉमन काढले, 1/2 जर कॉमन काढले तर काय उरेल बघा? बीटाची सिरीज आहे. बीटाच्या सिरीज मधून मी 1/2 कॉमन काढले तर पहिला काय राहणार? 1 राहणार. याच्यातून कॉमन काढल्यानंतर काय राहील? 2/4. इकडून कॉमन काढल्यानंतर काय राहणार आहे? 3/4. त्याच्यानंतर असे अप टू काय आले? इन्फायनाइट. आता हा आतमध्ये जो पॅटर्न आलाय, ह्या 1 ला मी 1 टू द पॉवर 4 लिहिले तर आन्सर मध्ये काय फरक होणार आहे का? नाही, ऍज इट इज राहणार आहे ना. मग हा पॅटर्न आणि हा पॅटर्न बघा सेम आलाय का? हा दिलेला टर्म बघा 1/1 टू द पॉवर 4 प्लस 2 टू द पॉवर 4 प्लस 3 टू द पॉवर 4 सेम आले. ठीक आहे. म्हणजे ह्याचा आन्सर किती दिले आपल्याला? π/4/90. म्हणजे बीटाची व्हॅल्यू 2/14 म्हणजे किती आला? 16. 2/4 म्हणजे 16 आणि हा जो आलेला आहे, हा जो टर्म ऑलरेडी आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे π/4/90 म्हणजे आपल्याला ऑलरेडी बीटा मिळाला. ठीक आहे. आता अल्फा साठी विचार करा. अल्फा मध्ये काय करावं लागेल? अल्फा मध्ये सगळे ऑड नंबर दिलेत. ठीक आहे. जर मी ऑड नंबर मध्ये इव्हन नंबर ऍड केले 1/2/4 1/4/4 तर ही जी सिरीज होणार आहे, ही सिरीज काय होणार आहे तुमची? हा दिलेला टर्मच येणार आहे ना. म्हणजे मी काय करते, अल्फाच्या सिरीज मध्ये अल्फाची दिले 1/4 प्लस 3/4 प्लस 5/4 अप टू किती दिलेला आहे? इन्फायनाइट दिले. ह्या सिरीज मध्ये मी इव्हन नंबर ऍड करते. आता इव्हन नंबर जर मी ऍड केले तर मला इव्हन नंबर काय करावे लागतील? सबस्ट्रॅक्ट पण करायला लागतील ना. हे जर मी असे ऍड केले तर मला काय करायला लागतील? जे नंबर ऍड केलेत ते नंबर आपल्याला सबस्ट्रॅक्ट पण करायला लागतील.
जो मायनस हा होईल 1/4 प्लस 6 अप टू इन्फिनिटी. हे स्टेप समजली सगळ्यांना? ही स्टेप समजली का? अल्फाची जी सिरीज दिली अल्फाच्या सिरीज मध्ये सगळे ऑड नंबर दिले, अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जर या सिरीज मध्ये मिसिंग काय होतं, इव्हन नंबरच्या टर्म मिसिंग होत्या. जर मी इव्हन नंबरच्या टर्म ऍड केल्या म्हणजे 1/2 ऍड केला तर 1/2 मला सबस्ट्रॅक्ट पण करायला पाहिजे, तर सिरीज बॅलन्स होणार आहे. सो मी इव्हन नंबरच्या ज्या टर्म आहेत त्या टर्म मी अल्फाच्या सिरीज मध्ये ऍड केल्या. ठीक आहे, 2/4, 1/4, 6/4 ह्या सगळ्या टर्म आपण ऍड केल्या तर काय केल्या पाहिजेत, सबस्ट्रॅक्ट पण केल्या पाहिजेत. सो ऍड केल्या आणि सबस्ट्रॅक्ट केल्या. आता ऍड केल्यानंतर हा जो पॅटर्न मिळालाय तो काय मिळालाय बघा, हा भेटलाय का तुम्हाला? 1/4 प्लस 2/4 याची ऍडिशन किती भेटली? π/4/90 भेटली. मायनस हे काय भेटले आपल्याला? हे म्हणजे काय भेटले? बीटा भेटले का? आणि बीटाची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे दिलेली आहे. किती काढली आपण? 1/16 म्हणजे अल्फाची जी व्हॅल्यू आहे π/4/90 मायनस 1/60 π/4/90. आता हे सॉल्व्ह करायला मी काय केले, π/4/90 कॉमन काढले. इथे राहिला 1 - 1/16 म्हणजे हे किती आले? 15/16 इंटू π/4/90. ही कोणाची व्हॅल्यू आली आपली? अल्फाची व्हॅल्यू आली का? आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले? अल्फा डिवायडेड बाय बीटा म्हणजे अल्फा बाय बीटाचे आन्सर काय असणार आहे? 15/16 इंटू π/4/90 होल डिवायडेड बाय बीटाची व्हॅल्यू 1/16 π/4/90. आता हा अख्खा टर्म कॅन्सल झाला आणि हा 16 पण कॅन्सल झाला. ओनली राहिले काय? 50 अल्फा बाय बीटा. समजलं क्वेश्चन? इझी होतं. आता फक्त ह्या क्वेश्चनला इथपर्यंत जायला तुम्हाला फक्त प्रॅक्टिस हवी, फक्त कारण प्रत्येक क्वेश्चन तुम्ही बघताय PYQ मध्ये सिमिलर पॅटर्न काहीच नाहीये. प्रत्येक मध्ये वेगवेगळं तुम्हाला पॅटर्न, वेगवेगळ्या पद्धतीचे थिंकिंग मेथड आहे. आणि हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर एकच उपाय आहे की 2019 पासूनचे तुमचे 2028 ला एक्झाम असणार तर 2027 पर्यंत एक ना एक PYQ 5 वेळा सॉल्व्ह झाला पाहिजे, 5 टाइम्स सॉल्व्ह झाला पाहिजे. ज्या वेळेला 5 टाइम्स सॉल्व्ह होईल त्यावेळेला तो तुमचा टॉपिक परफेक्ट होतो. त्याच्यातले तुम्हाला क्वेश्चन्स इझिली बनतात. आणि मॅथ्स मध्ये 15-16 क्वेश्चन झाले तरी तुमचे 90 अबव मार्क्स जातात. त्यामुळे पण तुम्हाला तिथपर्यंत रीच झालं पाहिजे, पोहोचलं पाहिजे. आणि 11 पासून जर प्रॅक्टिस केलं तर हे इझिली तुम्ही करू शकता. नोट डाऊन करा.